एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आजची स्टोरी मुंबईच्या अशा फ्लॅटची स्टोरी आहे, अशा टॉवरची स्टोरी आहे. तिथे आज पण लोक जायला घाबरतात आणि तिथे जे कोणी गेले ते परत कधीच आलं नाही आहे. तर त्यापैकी आजची ही स्टोरी आहे. आता ही जी मुलगी आहे ती इंदोरला कामाला होती. बऱ्यापैकी चांगला सॅलरी होता तिचा तिथे आणि तिने ऑनलाईन इंटरव्ह्यू वगैरे देऊन ठेवलेला. तर त्यापैकी तिचं इथं मुंबईमध्ये सिलेक्ट झालं. जॉब वगैरे चांगली तिला भेटली, सॅलरी पण चांगला पॅकेज होता. तर त्या बॉसला बोलली की सर मला जॉब तर चांगला भेटला आहे, पण मला तुम्ही जरा एक माझं हेल्प करशाल का? तर ते बोलले काय की मला मुंबईला फ्लॅट पाहिजे राहण्यासाठी आणि चांगला फ्लॅट तुमच्या नजरेत कुठे असेल किंवा कोण एजंट असेल तर प्लीज माझं तेवढं काम करा ना. तर सर बोलले ठीक आहे एक एजंट. तर त्या एजंटचा नंबर त्या मुलीला पाठवला. त्या मुलीसंगती बोलणं झालं. तिला सांगितलं आहे एक फ्लॅट चांगला आहे. तिला फोटो पाठवले, व्हिडिओ कॉलिंग केला आणि ते फोटो वगैरे बघून तिला तो फ्लॅट आवडला आणि डन झालं त्यांचं सगळं. तर ती मुलगीने एक रिक्वेस्ट केली की जरा साफसफाई वगैरे करून ठेवा. तर ते बोलले चालेल आम्ही सगळं करून ठेवतो, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्या फ्लॅटमध्ये तिला हेही सांगितलेलं की फर्निचरपासून ते आपलं फ्रीजपासून सगळ्या गोष्टी आहेत, फक्त तुम्ही कपडे घेऊन यायचं. चालेल बोलले. आता ही मुलगी ज्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार होती, ज्या टॉवरमध्ये जाणार होती, तो टॉवर हॉरर होता. कारण तिथे लोक जायला घाबरायची आणि तो जो 8वा फ्लोअर होता त्या फ्लोअरवरून कित्येक जणांनी सुसाईड केलेलं. एकतर पोरी पेडीच तिथून उडी मारून त्यांनी सुसाईड करून घेतलेले, अशी पण केस झालेली आहेत. आता ती कोणती बिल्डिंग आहे, काय नाव आहे ते तुम्ही सर्च करा. तुम्हाला जरूर इंटरनेटवर अशा गोष्टी समजतील की चर्चगेटमध्ये अशी कोणती बिल्डिंग आहे जे हॉरर आहे. ते तुम्हाला नाव तिथे भेटेल, मी नाव सांगणार नाही. आता सीन काय होतो आहे, त्या मुलगीचा फर्स्ट डे होता ऑफिसमध्ये. गेली, फर्स्ट डे चांगला गेला, मैत्रिणी वगैरे झाल्या. त्यापैकी एक मैत्रिणीला तिने सांगितलं की मी मुंबईमध्ये नवीन आहे, मला इथे काही जास्त माहीत नाही आहे, प्लीज तू मला काय असेल तर तू मला मदत कर. ती बोलली चालेल, आज माझा फर्स्ट डे तर आपण कुठेतरी जाऊया का बाहेर फिरायला? तर ती बोलली चालेल, तू घरी जा, फ्रेश हो, मी पण फ्रेश होऊन येते. आणि तिला ॲड्रेस दिला. ती त्या ॲड्रेसवर पोचली. तिने फोन केला की मी खाली तुझ्या बिल्डिंगच्या खाली तू ये. आता ही जेव्हा घरातून निघाली, ही 9th फ्लोअरवर होती. लिफ्टमध्ये गेली, ग्राउंड फ्लोअरवर क्लिक केला आणि ती लिफ्ट 8व्या फ्लोअरवर येऊन थांबली. उघडली, कोणीच नव्हतं. तिला वाटलं कोणीतरी क्लिक केलं असेल आणि लिफ्ट लवकर नाही आली म्हणून गेलं असेल खाली चालत. त्यांनी लक्ष नाही दिलं. परत लिफ्ट बंद होते, परत चालू होते. परत बाहेर बघते ते कुणीच नव्हतं तिथं आणि तिथले जेवढे फ्लॅट होते ते सगळे बंद होते. तिला वाटलं काहीतरी असं टेक्निकल इश्यू. त्याने काही जास्त लक्ष दिलं नाही. परत लिफ्ट बंद झाली. परत तिला असं वाटलं की ग्राउंडला आपण पोचलो आहे. ती उतरायला जाते तर समोर परत 8व्या फ्लोअरवर जसे फ्लॅट दिसत होते तसं तिला दिसायला लागलं. तिने बघितलं वरती तर 8वा फ्लोअर दाखवत होता. ती बोलली असं काय होते? असं करता करता तिला 15 ते 20 मिनटं तिथंच लागली. आणि काय माहीत काय झालं, अचानकच तिने परत ते लिफ्ट बंद झाल्यावर ग्रँड फ्लोअरचा बटन क्लिक केला आणि त्यानंतर लिफ्ट खाली आली. तर ती मैत्रीण बोलायला लागली, काय गं एवढा टाईम? तर ती बोलली असं असं झालं आहे. तर ती बोलली असं काहीतरी इश्यू लिफ्टचा, काय टेन्शन घेऊ नको. त्यानंतर ते दोघं जातात बाहेर, मस्त फिरतात आणि येता करता रात्री 3:30 होतात. आता तिकडून आले, त्या मैत्रिणीने तिला खाली ड्रॉप केली आणि त्यानंतर ते बोलले चल आता मी जाते, उद्या सकाळी आपण ऑफिसला भेटू. त्याचे बोलणे झाले. आली त्या टॉवरमध्ये, खाली बघितलं तर वॉचमन वगैरे कुणीच नव्हतं आणि त्या लिफ्टपाशी जाते तर ऑटोमॅटिक लिफ्ट ओपन होते. तिला वाटलं असेल सेन्सर काय लावलेला. ती लिफ्टमध्ये जाते. आता ती 9th फ्लोअर क्लिक करते, पण ती त्या दिवशी लिफ्ट 8व्या फ्लोअरवर परत रात्री खोलली. आता जेव्हा ओपन झाली तेव्हा बघितलं तर बाहेर कोणीच नव्हतं. तिला वाटलं काहीतरी असेल, म्हणजे बटन वगैरे इथे क्लिक होत असेल किंवा काहीतरी लिफ्टचा इश्यू असणार. तिने लक्ष दिलं नाही आणि परत ती क्लिक करते बटन. आता ती लिफ्ट ॲक्च्युली ते जे टॉवर होतं 20 माळ्याचंच होतं
आणि ती लिफ्ट 30व्या माळ्यावर गेली, असं 30वा नंबर दाखवते. आता हे बघून ती घाबरली, की हे असं का दाखवते, आणि ती म्हणजे घाम फुटायला लागला तिला. त्यानंतर अचानकच लिफ्ट खोलते 30व्या माळ्यावर, तर तिला सेम 8व्या माळ्याचंच दृश्य दिसतं, की आता 8वा माळा आहे. तर ती बाहेर जाते, की बाहेर कोण मजाक मस्ती करते की काय, तर बघते तर तिथं कुणीच नसतं. आणि त्यानंतर तिला तिथे अजीब-अजीब आवाज यायला लागतो, की आता तू इथून बसून जाऊ शकत नाही. ह्या फ्लोअरवरून उडी मार आणि तुला हाच लास्ट ऑप्शन आहे. असे वेगळे-वेगळे आवाज यायला लागतात. ती तिचे कान बंद करते आणि मोठ्या-मोठ्याने रडते. पण तिथं तिला मदत करणारं कोणीच नसतं. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या, तर ती खूप घाबरलेली. त्यानंतर समोर वेगळ्या-वेगळ्या आकृती अशा दिसायला लागल्या, माणसं दिसायला लागली. आणि ती ती माणसं हिला फोर्स करत होती, की आम्ही सगळ्यांनी इथून उड्या मारल्यात, तू पण उड्या मार. हाच तुझ्याकडे लास्ट ऑप्शन आहे, आज तुझा शेवटचा दिवस आहे. हे सगळं ऐकून ती म्हणजे एकदम चक्कर येऊन पडली. आता चक्कर येऊन पडले तिथंच, कोणीच नव्हतं म्हणजे तिला उठवायला वगैरे. ते चक्कर येऊन पडले तिथे. त्यानंतर सकाळी जेव्हा तिला जाग येते आणि ती बघते तर ती हॉस्पिटलमध्ये होती. आणि त्यानंतर तिने डिसाईड केलं, की बाबा हे जे फ्लॅट आहे, ह्या फ्लॅटमध्ये राहायलाच नको. आणि ती शेवटी तो फ्लॅट सोडून देते. एकाच दिवसामध्ये तिला चांगला अनुभव होतो. आता असं ऐकायला भेटले, की त्या 8व्या फ्लोअरवरून खूप जणांनी सुसाईड केलेली आहे. तिथे आजूबाजूला 3 मोठे-मोठे टॉवर आहेत. तिन्ही टॉवरमध्ये तसंच घडतं. आणि जे कोणी नवीन राहायला येतं ना, त्याला 8व्या फ्लोअरवर काही ना काही अनुभव येतोच आणि कोणत्या बहाण्याने 8व्या फ्लोअरवर ती व्यक्ती जातेच जाते. जसं लिफ्टमध्ये जाते, तर लिफ्ट 8व्या फ्लोअरवरच थांबते, किंवा काही ना काही त्यांना घडूनच येतं. 8व्या फ्लोअरवर त्यांना जायलाच लागतं आणि गेल्यानंतर परत कोणी येतच नाही. 8व्या फ्लोअरवर गेलं, नक्की ती जी एंटिटी आहे ती त्याला सुसाईड करण्यात भाग पाडतेच पाडते. तर ही जी बिल्डिंग आहे ही चर्चगेटच्या आसपासच आहे. आणि तुम्ही गूगल करा, गूगलवर पण तुम्हाला ही याची स्टोरी बघायला किंवा ऐकायला मिळेल. तर आजची ही स्टोरी होती मुंबईची. तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. आणि त्या बिल्डिंगचं नाव काय आहे ते सुद्धा सांगा. पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद.